तर आमच्या काळात बंड नव्हतं, आम्ही बसून निर्णय घ्यायचो. निर्णय घेतल्यानंतर त्यात कुठलीच तक्रार नसायची असं शरद पवारांनी म्हटलंय. एकदा निर्णय घेतल्यानंतर त्यात कुठलीच तक्रार नसायची असं पवारांनी म्हटलंय. तर आज कुणी काही केलं असेल तर त्यावर देखील तक्रारीचं कारण नाही. अजित पवारांच्या बंडावरील वक्तव्यावर शरद पवारांनी हे उत्तर दिलंय. आज वेगळी राजकीय भूमिका घेतली आहे. मी तर 60 वर्षाचा पार झाल्यावर घेतली. काहींनी तर त्यावेळेस 38व्या वर्षी घेतली. आपण पाठिंबा दिलाच की नाही? चव्हाण साहेबांचा विरोध होता, दादांना बाजूला केलं गेलं. वसंतदादा पण एक चांगलं नेतृत्व होतं, तरी देखील दादांना बाजूला केलं गेलं आणि जनता पक्षाला देऊन त्या पद्धतीचा निर्णय झाला. म्हणजे मागं कोणी निर्णय घेतले नाही असं नाही. मागं 40च्या आतच निर्णय घेतले. मी 60च्या पुढे निर्णय घेतला. त्याच्यावर तुम्ही तर मला समजून घेतलं पाहिजे. चव्हाण हे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते होते, त्याची विचारधारा काय हे आम्ही लोकांनी लक्षात घेतली नव्हती. आणि त्यावेळी त्याला स्वरूप असं काही नव्हतं. निर्णय होता, सगळ्यांनी बसून घेतलेला होता. ते सगळे काही तक्रार असायची काही कारण नाही. आणि आज कोणी काही केलं असेल त्याही पद्धतीची तक्रार करायची काही कारण नाही.